श्रीजया चव्हाण। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरानुसार नांदेड जिल्ह्यात 2193 स्कूल्स आहेत। त्यापैकी 988 स्कूल्सची दुरुस्ती आवश्यकता आहे। 960 नवीन क्लासरूम्स ह्या गोष्टीसाठी आवश्यक आहे। सरकार ह्यासाठी निधी कधी उपलब्ध कधीपर्यंत करून देणार आहे? तसंच अनेक शाळेच्या परिसरात त्या स्कूल्सच्या एरियामध्ये सांडपाण्याचा निचार होत नाही। फुटलेले पाईप्स आहेत, फुटलेले नाल्या आहेत, त्या नाल्यांसाठी सुद्धा आणि नियमित रूपाने त्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी सुद्धा सरकार काही उपाययोजना करणार आहेत का? कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतं। देशाचं भविष्य जिथे चांगल्या प्रकारे त्यांनी ते स्टुडंट सुद्धा म्हटले पाहिजे की माझी शाळा सुंदर शाळा, तर सरकार ह्या गोष्टीचं त्यांच्या हेल्थच्या बाबत सुद्धा या गोष्टीचा काय विचार करणार आहे का? ह्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहेत का? श्रीजया चव्हाण। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरानुसार नांदेड जिल्ह्यात 2193 स्कूल्स आहेत। त्यापैकी 988 स्कूल्सची दुरुस्ती आवश्यकता आहे। 960 नवीन क्लासरूम्स ह्या गोष्टीसाठी आवश्यक आहे। सरकार ह्यासाठी निधी कधी उपलब्ध कधीपर्यंत करून देणार आहे? तसंच अनेक शाळेच्या परिसरात त्या स्कूल्सच्या एरियामध्ये सांडपाण्याचा निचार होत नाही। फुटलेले पाईप्स आहेत, फुटलेले नाल्या आहेत, त्या नाल्यांसाठी सुद्धा आणि नियमित रूपाने त्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी सुद्धा सरकार काही उपाययोजना करणार आहेत का? कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतं। देशाचं भविष्य जिथे चांगल्या प्रकारे त्यांनी ते स्टुडंट सुद्धा म्हटले पाहिजे की माझी शाळा सुंदर शाळा, तर सरकार ह्या गोष्टीचं त्यांच्या हेल्थच्या बाबत सुद्धा या गोष्टीचा काय विचार करणार आहे का? ह्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहेत का?